नमस्कार मंडळी. तर कसे आहात सगळे? नक्कीच मस्त असाल. असेच मस्त राहा, हसत राहा आणि हसत हसत आजचा स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा. जे की मी पुढे जाऊन सांगणार आहे की मी ही साडी वेअर केली आहे, तर ती कुठून घ्यायची, कशी घ्यायची, काय ते सगळं डिटेल्समध्ये. पण विषय असा झाला की तो सांगण्यासारखा आहे. तर झाला असं की मी 6 वाजताच आज रेडी होऊन बसले. पण विषय असा झाला की मी ज्या क्षणी रेडी झाले कंप्लीट, त्या क्षणी दादांचे 3-4 मित्र घरी टपकले आणि नंतर काय मी बेडरूम मध्येच बसून होते. त्यांचे मित्र जाईपर्यंत चहा पाणी केलं आणि तोपर्यंत बेडरूम मध्ये जर असं बाहेर निघाले, म्हटलं की आता रील शूट करावं. तोपर्यंत 7 वाजले होते जवळपास, क्लायमेट संपत आलेलं. 1-2 रील्स काढल्या की दादांचा परत दुसरा मित्र टपकले आणि परत एकदा मी बेडरूम मध्ये येऊन बसलीये. आणि एवढा राग आलाय मला दादांचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्र टपकले, मित्र गेले पण. आता वाजलेच रात्रीचे 8:30. अजून पण मी बेडरूम मध्येच बसलेत. आता मी का बेडरूम मध्ये बसले, तर मी रागात बेडरूम मध्ये बसले की मी आज स्वयंपाक करणार नाही, कारण मी एवढा आवरलेलं जे की रील शूट करण्यासाठी. आणि दादा त्या मित्रांसोबत निघून गेलेत बाहेर. म्हणजे त्यांना काही घेणं देणंच नाही की बाबा आपली बायको काहीतरी रिझन आहे, ती काहीतरी आवरून बसली असं. तर मला लय मोठा राग आलाय. म्हणून मी पण आता बेडरूम मध्येच बसणार आहे, अजिबात बाहेर जाणार नाही. काय खायचंय ते खावा, काय बनवायचं असेल ते बनवतील दादा आणि घालतील आता आम्हाला खायला, असं चाललंय माझं. शंभूने तर काय, मी इथं बसली त्याच्यामुळे शंभूने फुल एन्जॉय चालू आहे. हॉलमध्ये मित्र गोळा करून फुल मस्ती करतोय, त्याचं चालू आहे. पण आता बघूयात. मी हे सगळं तुम्हाला हसून सांगते, पण मला रिअलमध्ये लय राग आला. एवढंच की तो मला फेसवरती दाखवता येत नाही. दादांच्या समोर निघतो कधी कधी बाहेर. आता बघूयात, 8:30 वाजलेत. मी तर काय कॉल करणार नाही, बघू किती वाजता येतात आणि येऊन काय बनवतात आणि काय आम्हाला खायला घालतात कळलं. तर बघा, घड्याळात वाजलेत 9 आणि अजून दादांचा पत्ता नाहीये. आणि आता कॉल करून सांगतायत की मी जेवण करून येणार आहे. आणि माझ्या तर डोक्यात प्लॅन होता की त्यांनाच नाही काय पण करा, खायला घाला, मी काय उठणार नाही स्वयंपाक करायला, असा विषय होता. पण असा विषय असा आहे की मी उपाशी राहू शकते, पण शंभूला तर उपाशी ठेवून मला चालणार नाहीये. त्यासाठी थोडं काय ना काहीतरी करायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादांची मला आत्ता तशी काहीच गरज नव्हती, रोज पण नसते. म्हणजे त्यांच्याकडे माझं असं काहीच काम नसतं की त्यांनी घरात थांबावं म्हणून. पण विषय असा आहे की आज मी एवढं साडी वगैरे वेअर केलेली, तुम्हाला ती साडी दाखवायची होती आणि त्यासाठी समोरून कोणीतरी व्हिडिओ काढल्यावर बेटर येतो. पण काहीच आता ऑप्शन नाही माझ्याकडे दुसरा. तर आता ट्रायपॉडला लावते आणि दाखवते. दिसते पूर्ण तर नाही दिसणार. दादा असते तर ऍटलीस्ट असं वरती खाली कॅमेरा करता आला असता, पण आता ठीक आहे, ऑप्शन नाही आपल्याकडे दुसरा. तर बघा, ही जी मी साडी वेअर केलेली आहे, तर ही आहे गढवाल सिल्क मध्ये, जे की खूप सारी ट्रेंडिंगला आहे ही साडी. तर ह्याच्यात 2 पॅटर्न अवेलेबल आहेत, एक प्लेन मध्ये आणि हा जो मी पॅटर्न वेअर केलेला आहे. तर ह्याच्यात पूर्ण साडीमध्ये असे चेक्स आहेत, जरीची बॉर्डर दोन्ही साईडला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चापून बसली. पण आता खालचा भाग मला तुम्हाला दाखवता येणार नाहीये, आलेच ते तर दिसेल व्हिडिओमध्ये. पण बघा, ही सुंदर अशी साडी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचा पदर पण खूप छान असा मस्त भर पदर आहे, जो की फुल डिझायनर पदर आहे. आणि अशा साड्या की आपण लग्नात वगैरे घालू शकतो, सणावारांना घालू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राइसच्या अकॉर्डिंग पण साडी अगदी बेस्ट आहे. आणि काहींचे कमेंट असतात की साडी लांब रुंद आहे का, तर माझी हाईट 5 फूट 4 इंच आहे. तर मला ही साडी जेव्हा मी लावली तर इथपर्यंत येते. म्हणजे एवढा भाग जवळपास मला आतमध्ये खोचावं लागलं. याचा अर्थ साडी या हाईटला पण खूप सारी आहे आणि रुंदीला पण खूप छान आहे, म्हणजे लांब रुंद आहे. आणि ब्लाऊज पण तुम्ही बघू शकता, ह्याच्यात असावाला बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज आलाय, जो की खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसतोय. आणि ह्याच्यातला अजून एक पॅटर्न आहे, तो तुम्हाला दाखवते. तर बघा, त्यातला सेकंड वाला पॅटर्न जो की हा सेम आहे, बॉर्डर ब्लाऊज म्हणजे सॉरी कलर, बॉर्डरचा कलर वगैरे सगळं सेम आहे. ऍक्च्युली दादा नाही येत ना, माझी एवढी चिडचिड झाली ना, त्याच्यामुळे मला काय बोलावं हे पण कळायला झाले. पहिल्यांदा मी एवढी चिडली आज. तर ह्याचं फॅब्रिक तुम्ही बघू शकता, गढवाल सिल्क, जे की प्युअर कॉटन सारखं असतं, जे की खूप छान दिसतं, अट्रॅक्टिव्ह दिसतं. तर ही साडी आहे जी की प्लेन आहे आणि ह्याच्यात फक्त हे असे चेक्सची डिझाईन आहे. तर आपल्याकडे दोन्ही साड्या अवेलेबल आहेत. आणि ह्याचं बॅकचा पदर बघा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही साडी जेव्हा मी लावली तर बघा इथपर्यंत येते, याचा अर्थ हाईटला पण भरपूर आहे, उलट खूप एक्स्ट्रा आहे हाईटला पण. तर ह्या दोन्हींच्यातली ही प्लेन गडवाल किंवा चेक्सचं गडवाल, दोन्ही पैकी कोणतीही साडी जर तुम्हाला घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला किंवा स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअपचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करते, तिकडे जावं, मेसेज करा. शंभू मम्मा काहीतरी करते ना आज. मी शंभूवर पण लय चिडते, असं झालंय. म्हणजे ते ह्याचा राग त्याच्यावर, असा विषय झालाय माझा. तर ऑल ओव्हर साडी खूप सुंदर आहे, मला तरी खूप जास्त आवडली. जर तुम्हाला पण आवडली असेल तर मी स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट दिलाय, तिकडे मला मेसेज करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणता की तू प्राइस का नाही सांगत,
ब्लॉग मध्ये. तर विषय असा आहे की मला बघायचं असतं की किती लोक इंटरेस्टेड असतात साडीबद्दलची माहिती जाणून घ्यायला. जेव्हा पण तुम्ही व्हॉट्सअपला येऊन मला मेसेज टाकता की ताई प्राइस काय किंवा कलर्स कुठले आहेत असं, तर ह्याच्यातले खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत दोन्ही पॅटर्न मधले. तर ते तुम्हाला मला व्हॉट्सअपला मेसेज टाका, तिथे तुम्हाला कलर्स बघायला भेटतील आणि प्राइस पण तिकडेच समजेल. प्राइसचं तेच होतं की मग एकदा तुम्हाला इथं कळलं तर तिथपर्यंत माझ्यापर्यंत कोण कोण येते हे मला कळणार नाही. ऍटलीस्ट प्राइस विचारायच्या तरी ह्याने तुम्ही माझ्यापर्यंत येता व्हॉट्सअपला आणि समजतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही व्हॉट्सअपचा नंबर आहे तर तो मी स्वतः ऑपरेट नाही करत आहे, ठीक आहे. हे तर तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला तिकडे साडीच्या सगळ्या डिटेल्स समजतील. आता राहिला प्रश्न दादांचा, आता येऊ द्या अशी भांडते. काय विषय तुझा? कुठं कॉक्रोच आहेत? बाहेर ना, असू दे मग, मी नाही जाणार तिथं स्प्रे मारायला. आणि विषय असा आहे की ना, मी दादांवरती चिडले ना तर आता शंभूच्या एका फ्रेंडला असले डेंजर ओरडले ना, ते विचारायचं तोंड अगदी रडल्यासारखं झालेलं. इव्हन मला तर असं वाटतं ना, असं मोठ्या मोठ्या येणार रडावं, लय घडघड रडावं मला असं वाटतं. म्हणजे मी त्या माणसाची वाट बघत होते जेवणासाठी आणि हा माणूस तिथं जाऊन मला कॉल करतोय मी जेवायला येणार नाही, तुमचं तुम्ही जेवून घ्या. अरे काय तुमच्यासोबत होतं का कधी असं? म्हणजे मी खरं ब्लॉग मध्ये एवढी हसतीये, पण मी आता 5 मिनिटापूर्वी लय रडून आले, नाही का, मला कंट्रोलच होत नव्हतं. की एरवीची गोष्ट वेगळी असते, पण आज मी एवढी तयार झाले, काहीतरी माझं दादांकडे काम आहे. रोज ते जातात मित्राच्यात, मला काय त्यांना घरात ठेवून त्यांचं लोणचं नाही घालायचं, पण आज मला ते नव्हते जायला पाहिजे. माझं खूप सारं काम होतं आणि मेन म्हणजे मूड एवढा ऑफ झालाय की आता इथून पुढे रील्स काढणं पण मला नाही वाटत शक्य आहे. काय करू? आणि हे ट्रायपॉड लावून रील्स स्वतः तेवढं परफेक्ट नाही आहेत. आता बघते त्यांचीच वाट. आणि एवढं इरिटेट झाले म्हणजे साडी घालून काही काम पण नाही करूशी वाटत नाही का. एकतर आपण डेली साडी नाही घालत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बांगड्या घाला, कानातलं घाला, टिकली लावा, हे सगळं एवढं नाही का रोज रोज नाही करू शकत. म्हणून मग मी आज म्हटलेलं करायचं आणि दादांना 10 वेळा सांगितलेलं, त्यांनी तेच केलं. शेवट गेले मित्रांसंग उंडगायला, पार्ट्या करायला. तुमच्यासोबत होतं का असं? कधी तुमचे नवरे जातात का असे? ठीक आहे ना, म्हणजे एरवी गेले तर मला पण चालतं, पण आज मला माझं काहीतरी काम होतं यार, आज मला गरज होती त्यांची आणि आजच नाही थांबला हा माणूस, म्हणून डोक्यात जाते. बघू आता कधी येतं, जाळंदूर संगच काढते. आज सुट्टी नाही देणार मी, अजून ह्यांचा तपास नाही आहे. तर आता शंभूला लागली भूक, सो मी आता करायला घेतलंय अंडा राईस, जे की मी इथं सुट्टावाला भात शिजून घेतलाय आणि कढई ठेवली आणि त्यात टाकणारे कांदा, अंड, म्हणजे ॲज इट इज भुर्जी केल्यासारखं. कारण खूप सारं मटेरियल टाकलं की शंभू खात नाही त्याच्यात. तसं तर ते फरस बी, श्रावणी, घेवडा, वाटाणा, असं काय काय बरंचसं टाकता येतं, छान पण लागतं कांद्याची पात वगैरे टाकली तर. पण शंभूला बरंचसं मटेरियल असलं की तो सगळं निवडतं, फक्त अंडा आणि भात खातो वेचून. म्हणून मग म्हटलं की जास्त काही न टाकता नॉर्मल कांदा आणि अंडच टाकणार आहे आणि त्याचं भात परतते आणि एकदाच खाऊन बसते, कारण नंतर भांडणं केल्यावर खाता नाही येणार मला. आत्ताच खाऊन घेते, हाय की रे. तर बघा शंभुड्या आणि मम्मा मी दोघंच बसू ना बाबू जेवायला, ते पण किचन मध्येच गरीबासारखं आहे ना. अय मी पण बापावरच गेले, काहीतरी बोलतेय ना मी इथं, कुठं लक्ष आहे? ठेवते, टाइमपास करायचं, जेवायचंय. लय जोरात लागलं ना, तसंच पाहिजे, तुला शिक्षा दिली पाहिजे. पप्पाला येऊ दे, तुझ्या अशी चोपणार आहे ना आज, लिमिटच्या बाहेर मारणार आहे, सुट्टीच नाही त्याची. हा, तर बघा शंभूच्या आवडीचा केलाय अंडा राईस. आणि विषय असं झाला की मी त्या विचारात त्यांच्या रागात मी चटणी लय टाकली. आता माहित नाही किती तिखट झालंय, शंभू खातोय का नाही. आणि त्याच्यानंतर सेकंड आहे ते म्हणजे मटकी आणि चपाती, अंडा राईस आणि मस्त अशी गोड गोड बुंदी घेऊन बसले त्यासाठी की तिखट लागलं तर शंभूडी बुंदी तरी खाईल, है ना. सॉरी यार, जोरात लागलं का? अरे ते पप्पा सोबत मी आल्यावरती भांडणार आहे, तू पहिला आता जेवायचं झोपून घ्यायचं. आमची भांडणं बघायला तू जागायचं नाही, कळलं? लय भांडणं होणार, तू पण भांडणं होणार आहेत काय. फक्त जरा लवकर आलं पाहिजे, नाही तर हळूहळू माझा राग जरा शांत व्हायला लागलाय. ह्याच्यावरतीच ह्यालाच मारून मारून जरा माझा राग कमी व्हायला लागलाय. सो ते लवकर आले तर बरं, नाही तर परत बिचारा हाच मार खाईन, है ना बाबू. घे कर चालू. अंडा राईस हो, अंडा राईस, बुंदी, मटकी, चपाती तुझ्यासाठी केलंय खास. नाही तर मी तर उपाशीच झोपणार होते आज तुझ्या पप्पाच्या रागात, पण म्हणलं माझं बाळ नको उपाशी मारायला, है ना. हाय, कशी झाली बाळा? राईस खाल्लास? अरे बुंदी खाल्ली जी की मी बनवलीच नाहीये, राईस काय ना तू. गरम आहे. ठीक आहे, खा मग, चल जेव. जेवण झालं शंभूचं माझं. आता बघा इकडून येता येते आले. काय आत्ताशी घरचं दाळ रस्ता दिसला का? किती वाजत? 10 वाजलेत. 9:45 होय, 10ला 5 मिनिटं कमी आहेत. 10 मिनिटं कमी. कशाला यायचं घरी, तिकडच राहायचं ना. राहतो चालते. जावा, गाजीबत नाही माझ्या घरात पाऊल ठेवायचं, निघा.
मला तेवढंच पाहिजे. बाय बाय. तू काय हसय नालायक. जावं की कशाला उगाच यायचं घरी बायकोला तोंड दाखवायला, तिथंच राहायचं मित्रांसोबत सारखा. नाही तसं नाही राहता येत. हा तसं नाही ना राहता येत. आणि यावं ट्याव काढू का कपडे, काढू का, बदलू का? दुसरं काय येतं आपल्याला? काय करायचं काय नाही. अय रुसक फुसक बघू, फुसक फुसके फुसकी फुसकी आहे. हात नाही लावायचा अजिबात मला. नाही लावायचा. हा एक मिनिट मारते. हा मार हातावर. मी तुम्हाला इथं तुम्हाला टेस्ट वाटते दरवेळेस तुमचं झालं असं. एक मिनिट हा काय नाही मला नाही खायचं. 1 मिनिट तर इथं मार. हा नाही मारायचं मला. रासली बायको कुणाला भेटू नाही. मला एकट्यालाच भेटावी. मला चुकून पण नको यार. अरे मी काय म्हणतोय, असली बायको कुणाला भेटू नाही, मला एकट्यालाच भेटावी. नको मला पण नको एकटीला असला नवरा. खरंच नको. नको मला वाटतं ते वाडाच्या झाडाला धागा गुंडाळलाय ना तो काढून आण. चल आत्ता शोधून आण. चल एका जन्मातच नको केलंय. चल शोधून आण ते झाड. आणि किती राऊंड मारले तू? किती राऊंड मारले काय? 7 ना? 100 राऊंड. अरे 7च मारायचे असते. 100 मारले का तू? मारले म्हणलं असू दे तेवढं 100 वर्ष भेटेल. कसलं काय एका जन्मातच नको केलं. 100 जन्म तर काय माझं येड लावून. मी एकच मारायचा ना. जावा की तिथं मित्रांच्यात. रुसल्यावर जरा भारी एवढं कळायला पाहिजे. पण रुसल्यावर जरा तू भारीच वाटते. पहिली खिडकी लावा. लावली. हा पण एवढं कळायला पाहिजे. रुसल्यावर एक मिनिट ऐक माझं. काय नाही भारी. 1 मिनिट ऐक. रुसल्यावर हे अरे इथं काय विषय झालाय? थांब. हे अरे 1 मिनिट. हे तर बावळट काय झाले? तुम्ही नाटक करू नका. मला असला राग आलाय ना मी कसला राग आलाय? लय म्हणजे लय लिमिटच्या बाहेर राग आलाय. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला वाटतं काय? चल की. तुम्हाला वाटतं म्हणून मी रील्स काढते. मला काही इंटरेस्ट नाही रील्स काढण्यात. कळलं? आलेलं झालं 10 मिनिटं. मी 9:45 तर आलोय. नाही मी रील्स काढू शकत. सगळा मूड ऑफ झालाय. काय नाही. एक तर मी एक साडी आता घातली तर मी परत रोज आवरत नाही. म्हणून माझ्या डोक्यात होतं की आज काढायची रील्स. बर चालतंय ठीक आहे. तू म्हणते तसं करू. हे अँगलने रुसलो. 1 मिनिट तिकडे बघ रे. हे अँगलने रुसलो. अच्छा गावात. 1 मिनिट अजून इकडे बघू. अरे खतरनाक. इकडे बघू. 1 मिनिट थोडस तिकडे बघ. असं वर बघ जरा. थोडस वर बघ. वर 1 मिनिट. वर 1 मिनिट हसायचं राहते. असं थोडस वर. 1 मिनिट. हा असं. हा 1 मिनिट असं. मला एक गोष्ट कळत नाही यार. तुम्ही अरे नका काय नाही मला बघायचं काय असं बोलतात का? ब्लॉग मध्ये काय म्हणतात हे लोक? असं नवऱ्याला बोलतात का? त्यांना पण कळते. रोज कमेंट मध्ये टाकतात ताई रोज ब्लॉग टाकत जावा, ताई रोज ब्लॉग टाकत जावा. ब्लॉग टाकायला तो माणूस तर पाहिजे काढायला घरात. कसं टाकायचं? सेल्फी एकटी काय दाखवणार? कसं टाकायचा ब्लॉग? रोज कसं रडायचं? आज एकदा तर रडू शकते बघू. अरे पण असलं हसत रड नसतं कोणाचं. माझं असतं. कसं असतं? हसत ना. मी काय म्हणते, काय म्हणणं? आपल्याला एवढा मित्रांचा शॉक आहे ना, लग्नच करायचं नव्हतं. कशाला माझं उगाच आयुष्याचं वाटोळं केलं? राहायचं ना मित्रांसोबत, संसार करायचा होता. अरे पण त्यांचे बी लग्न झाले ना. बरोबर नाही दिसत रे ते. तरी पण राहायचं चालले असते त्यांना दोघं जण. नाही रे बरोबर नाही दिसत ते. बरोबर वाटतं का ते? तूच सांग. मला दिवस पाहिजे आताच्या आता. दिवस नाही राहायचं जर ते आले. हसला माणूस आपला माणूस हसला. उद्यापासून ब्लॉग पण बंद आणि उद्यापासून रील्स पण बंद. काय काढायचं ते तुमचं तुम्ही काढायचं आणि ते रील्स मध्ये तुम्ही दिसायचं. नाही तर मी सगळं इन्स्टा आणि युट्यूब दोन्ही पण ऍप डिलीट करून टाकते. मला काय हाऊस नाही आली. बर चालतंय. मी तेवढ्यासाठी तयारी करायची आणि तुम्ही उंडगत जायचं. बर चालेल ठीक आहे बाळा. बर किती वेळ राग राहणार आहे हा? नाही राहणार. जाणार माझा राग हा आयुष्यभरासाठी आला. आयुष्यभरासाठी? आयुष्य गावात 1 तासासाठी मित्रांबरोबर गेलो की आयुष्यभरासाठी राग येतो हिला. मला तुम्हाला घरात ठेवून तुमचं लोणचं घालायचं नाहीये. मग काय खिमा करायचा होता का माझा? पण मी पहिलंच आवडताना काय मी म्हणले कुठं जायचं नाही.
आपल्याला रील्स काढायचे. ठीक आहे, मी ही साडीची घडी मोडली. हो की मग आता काढता येते. आता नाही, मला इंटरेस्टच नाही राहिला. मग 10 नंतर इंटरेस्ट नसतो का तुला? विठ्ठला उठाले मुझे. विठ्ठलाला मराठी कळतं, हिंदी नाही. हा मराठीत सांग जरा, ऐक विकल. हा तुम्ही टाइमपासच करा. चल 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 बाबा, काय करायचं कर. चल नाही करायचं मग काय. चल. गो माझं बोबड, अगो माझं बाळ ते. नाही मी तुमचं बाळ कोणच नाही. मी अगो माझं बाळ ते. बघू बाळ बघू. होच्या गावात हे कानातलं कधी घेतलं तू? कानातलं घेऊन 8 वर्ष झालेत. आत्ताशी बघताय. हाय का बायकोकडे लक्ष? बर बर. हा मित्रांनी शर्ट कधी कधी घेतले ते सगळं माहिती आहे. हे साडी कधी घेतली तू? हा माहितीये कधी घेतली. बर काय विषय साडीचा? ह्या कधी घेतली? खरंच की भारी वाटते रे साडी. हा साडी भारी वाटते की. हा ठीक आहे, वाटू द्या. हा मग सांग की. तिचंच प्रमोशन करायचं होतं, दाखवायची होती ती साडी. हा म्हणून तुमची वाट बघत होते. हा चल चल चल. अगो माझं बाळ ते. चल काय नाही, आता मी दाखवलंय ट्रायपॉड वरती. दिसली असं दाखवा. दिसली दिसली. आता ही साडी घातल्यावरती अशा बायका रुसतात. तर ह्या बायकांनी प्लीज ही साडी अजिबात ऑर्डर करू नका. असं तुम्हाला जर रुसायचं असेल तर अजिबात ही साडी घेऊ नका. भले साडी भारी दिसायला असेल, त्याचं काय ते सगळे भारी असेल, हे कॉटन बिटन सगळं भारी आहे, दिसायला बी भारी साडी, पण ही साडी घातल्यावर रुसण्याचा पराक्रम होतो. त्यामुळं प्लीज चुकून पण कोणी ही साडी घेऊ नका. बरं घ्या. रुसल्यावर बी जरा बायको छान दिसती ह्या साडीमध्ये. तर प्लीज कोणाला ही जर साडी आवडली असेल तर बिंदास काय करा, उड्या मारा. उड्या नाही, उड्या कशाला मारायच्या? उड्या मारणार ते बरं दिसतं का? उड्या मारल्यावर चांगलं वाटतं का ते? त्यापेक्षा DM करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. कोणाला ऑर्डर करायची असेल तर त्यांनी ऑर्डर करा. ह्या साडीचा रेट वगैरे काय प्राइस आहे ते. काय खाल्लं मी 2 केळी खाल्ल्या आणि 1 उकडलेला बटाटा खाल्ला. अरे काय खाल्लं आता? तुला सगळं सांगत बसायचं का तिथं काय खाल्लं ते? मग काय प्रॉब्लेम आहे सांगायला? बायकोच आहे ना, का दुसरं कोणाला सांगायचंय? काय खाणार? नॉनव्हेज शिवाय काय खाणार आता हॉटेलला गेलो? आपल्याला घरचं कुठं चांगलं लागतं तसं, पण हॉटेलचं अगो माझं बाळ. बायको सोबत अजिबात छान नाही लागत. माझ्या आईबाजी जर एखादा मित्र शेजारी ताटाच्या बसलो ना तर बाय 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 बाय. एका भाकरीच्या जागेवर 2 भाकरी जातील मित्रासोबत. आणि बायको शेजारी असली की अर्धी चतकोर. बाय 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 बाई 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 बाई. असा नवरा सगळ्या नको बायकांना भेटा. हिला एकटीलाच भेटावा. मला पण नकोय नवरा. हेच चालेल, पण जरा मॉडिफाय करून पाहिजे पुढच्या. मॉडिफाय म्हणजे छन्नी हातोडी घेऊन ये, मॉडिफाय कर मला. जा छन्नी. मित्र प्रेम कमी पाहिजे आणि बायको प्रेम जरा जास्त पाहिजे. असा नवरा पाहिजे पुढच्या जन्मी. विषय काय माहिती का? प्रेम जास्त झालं ना ते उतू जातं, म्हणून बायको प्रेम जास्त नाही पाहिजे. गेलं तरी चालतंय, मी भरण परत पातीलात. पातेल्यात कसं भरणार तू? तू गेलं पदरातनं भरणार का वंजळीतनं भरणार का ग्लास मधून भरणार? मला एक गोष्ट सांगा ना, तुम्ही माझ्यावरती चिडताना असं मी कधी आजपर्यंत वागली का? कशी? मी जसं तुमच्यावरती चिडते, तुमच्याकडे कारण आहे की तुम्ही मित्रांकडे. आपण चिडतच नाही. नाही पण चिडतच चूक दाखवा. मी एकतर माझी कोण मैत्रीण पण नाहीये. एकतर मैत्रीण असेल तर मी 2 मिनिटात कॉलवरती बोलून संपवते. बर. हा आणि मी म्हणजे मी एक तरी माझ्यातली चूक दाखवा की तुम्ही. तू तिकडे महाबळेश्वरला मम्मी सोबत 1 तास बोलती. मग काय बोलायला नको का? तुमचीच मम्मी ना. माझ्या सासू सोबत बोलायला नको का? कुठल्या पोरी बोलतात का सासू सोबत एवढ्या वेळ? मी तरी बोलते ना. उलट चांगलं म्हटलं पाहिजे का ते? मग त्याच्यावरून म्हणता का माझ्या मम्मी सोबत 1 तास बोलते? बिना कामाचा तू टाइमपास. माझ्या मम्मी सोबत 10 मिनिटं कधी बोलत नाही. दाखवा अजून दुसरं काय माझ्यातली एक तरी चूक दाखवा की ज्याच्यामुळे तुम्ही माझ्यावरती चिडता. कधीच नाही, एक सुद्धा नाही. अरे थांब की मला आठवू दे की जरा. आठवू दे की. हा आठवलं. तू रुसती. आणि त्यातली चूक काय माहितीये का? मेन रुसल्यावर तू जरा भारी दिसते. बघू. वर बघ. फॅन बघ. एसी बंद. एसी बघ. एसीकडे बघ ना 1 मिनिट. अच्छा 1 मिनिट. परत बघ 1 मिनिट. एकच मिनिट बघ. एसीकडे बघ ना 1 मिनिट. शपथ.
कुठली सेम तू त्या हिरोईन सारखी दिसती त्या हिच्यासारखी ती हिरोईन ती नाही कर अलका कुबल सेम तशी दिसते म्हणूनच की म्हणून तशी दिसते पुस बाळा डोळे थांब मी पुसतो ये इकडे अरे म्हणवतोय ना मी अरे म्हणत जा बाबा आता ब्लॉग चालू आहे ना म्हणायचं लगेच लगेच म्हणायचं अरे माझं बाळ ते हा ओगी बाळ अरे मन म्हणलंय ना तुला मन म्हणलंय ना तुला मी हा नाही म्हणणार का नाही म्हणणार का तुझ्या तर गावात पाहिजे तुझ्या म्हणणार नाही म्हणणार ही म्हणवायची पद्धत असते का ओगो माझं बाळ ओगो माझं नकोय मला तुमची पद्धतच नकोय सारखं जाऊ अरे मग कुठल्या पद्धतीने आता रागाने बी नाही चांगल्या पद्धती मग कसं म्हणवायचं तुला नाही म्हणवायचं मला मी म्हणणार पण नाही बस लय झालं नाही म्हणली चल गेले खड्ड्यात चल ठीक आहे गेली ना खड्ड्यात बघा खड्ड्यात गेली ना ठीक बरं आली खड्ड्यात ना बाहेर चल कशाला बाहेर आले आता खड्ड्यात गेली ना विषय मिटला तुमचा माझा संबंध संपला आजपासून दिवस लक्षात ठेवा दिवस तलाक अजून काय असतं रे अजून काय असतं पॅचअप बाबा नाही बाबा पॅचअप ते तसलं बारक्या पोरांसारखं हा कट्टी बट्टी नाही बट्टी अरे बट्टी स्वतः करायच्या नंतर कट्टी बट्टी करायचं हा आता कसं बोलतोय होईल हे असं तू आता असं केलं ना असं आता कसं बोलते तसं केलं ना ह्याच्यात कसलं भारी हलतंय असं ठीक आहे करा ते ब्लॉग एंड करा कर की मग मला ब्लॉग हा कर मला दाखवायचं डिटेल्स मध्ये हा कर ब्लॉग एंड हा चला चला तर मग लय रडायला येते माहिती हा अरे माझं बाळ ते य बाळा मांडीवर झोप हा तर असंच व्हिडिओ बघा फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जे की तुम्ही केलेल्या कमेंट मला आवडायला भारी वाटतं अजून काय आवडायला भारी वाटतं का वाचायला भारी वाटतं हा बाय तर भेटूयात लवकरच कुठं लंडनला नवीन व्हिडिओ मध्ये चला बाय कर व्यवस्थित स्माइल करून बाय कर स्माइल त्यासाठी माझ्या फेसवरती कायम स्माइल असते तुमच्यासाठीच हे असलं तुम्ही रडू बरं स्माइल करून बाय कर चला बाय